ज्यांनी पक्षच फोडलेला आहे, गद्दारी करून निवडून आले, भारतीय जनता पार्टीची चाटायची बाकी त्यांची. दादा विधेयक पास झाले काय रात्री 2 वाजता शिवसेनेने भूमिका अतिशय सुस्पष्टपणे मांडलेली आहे. कारण हे विधेयक ज्या पद्धतीनं मांडलं, जी भारतीय जनता पार्टीनं देशात वातावरण केलं, ते जर पाहिलं, एकीकडे हिंदू मुस्लिम असा वाद करण्याचा प्रयत्न करायचा, एकीकडे विधेयक मुस्लिमांच्या बाजूनं कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, एकीकडे शिवसेनेने हिंदुत्वात सोडला का असं म्हणायचं, आणि सगळं बदलत नेमकं तुमचीच भूमिका काय हा प्रश्न येतो. तुम्ही एकीकडे सभागृहात संसदीय कार्यमंत्री रिजिजू यांचं भाषण आहे का, ये विधेयक मुसलमानों के फेवर से कैसा है, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली. परंतु शिवसेनेने या विधेयकाच्या आडून केंद्राच्या सरकारला जी वक्फच्या अखत्यारीत असलेली जमीन ही पूर्णपणे स्वतःच्या अखत्यारीत आणायची, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अदानीला मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या गेल्या, येणार काळात अशा पद्धतीने या जमिनीचा सौदा करायचा, अशा प्रकारची मानसिकता पूर्णपणे सरकारची दिसते. त्यात मग काल सदनामध्ये जे काही झालं, अरविंद सावंत बोलले, त्यांनी भूमिका मांडली आणि त्यांनी भूमिका मांडल्यानंतर इतर सत्ताधाऱ्यांनी भूमिका मांडताच ते निघून गेले आणि मग त्यावेळेस त्यांना आमची भूमिका आहे का, पळाले कशाला अशा पद्धतीची शेरेबाजी सुद्धा तिथे झाली. मूळ असं आहे की तुम्ही स्वतःचं म्हणणं मांडलं पण सरकारचं काय ऐकलं नाही, असं प्रश्न उपस्थित होत आहे. असं नाही, अरविंद सावंत बाहेर गेले म्हणून काय झालं, बाकी सदस्य होते ना तिथे, बाकी सदस्य होते ना, काय म्हणजे सभागृहात असलं म्हणजेच तुमचं ऐकलं जात अशातलं काय नाही. बघा आता सगळ्या भूमिका सगळीकडे ऐकल्या जातात. भूमिका जर आम्हाला पळून जायचं असतं तर आम्ही भूमिका कोणतीच घेतली नसती, आम्ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. फडणवीसांनी जे ट्विट केलं होतं की हीच वेळ आहे हिंदू सॉलिडॅरिटी दाखवायची, आता बाळासाहेबांचे तुम्ही खरे अनुयायी आहे ना की नाही कळेल. तर तुम्ही सभागृहात सांगायला पाहिजे होतं ना हे हिंदुत्वासाठी विधेयक आहे म्हणून. हे सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या माणसाने सांगितलं सभागृहात की हे विधेयक हिंदुत्वासाठी आहे, जे फडणवीस सभागृहाच्या बाहेर सांगतात. भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत संसदेतले, यांनी कशासाठी विधेयक सांगितलेलं, मला वाटतं फडणवीसांनी ऐकावं त्यांनी काय काय म्हटलेलं आहे. आणि हिंदुत्वाचा आणि विधेयकाचा काय संबंध येतो. मुस्लिमांना विरोध करणं म्हणजे हिंदुत्व असा त्याचा अर्थ असेल तर तो आम्हाला मान्य नाही. जितेंद्र आव्हाड म्हणाले की अंबानीचं घरच वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती आहे आणि अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत की जिथे हे झालेले आहेत. बरोबर आहे ना. म्हणजे येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं या जमिनी अंबानी सारख्यांना, अदानी सारख्यांना देण्याचा यांचा डाव आहे. जसं आता यांनी मागे 370 कलम काढलं, त्याला तर शिवसेनेचा पाठिंबा होता की बाहेरचे उद्योजक येतील. कोणते उद्योजक आले, काय झालं. आणि म्हणून वक्फच्या नावाखाली देशात एक जातीयवाद निर्माण करायचा, धर्मवाद निर्माण करायचा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं समाजात दुफळी निर्माण करायची अशी वृत्ती ओव्हरऑल दिसते. तिकडे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव काल मंजूर झाला. उशीर केलेला आहे, कारण मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना ज्या पद्धतीनं धिंड काढली गेली, ज्या पद्धतीनं दोन समाजाच्या एकमेकांच्या पद्धतीनं दंगली चालू आहेत, पंतप्रधानांनी याच्याविषयी अजून कधी मणिपूरविषयी काढलं नाही, कधी व्हिजिट केली नाही, कधी भेट दिली नाही. शिवसेनेनं अशा भूमिका विविध वेळेस घेतलेल्या आहे, ज्या मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला म्हणजे हिंदुत्वाला सपोर्ट केला असा अर्थ होतो का. भारतीय जनता पार्टी सौगात मोदी वाटते तेव्हाच कुठे जाते यांचं हिंदुत्व. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणाला प्रवेश करणार असेल कोणी तर हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे, परंतु हा पक्षाने घेतलेला धोरणात्मक निर्णय, ज्यांनी पक्षच फोडलेला आहे, गद्दारी करून निवडून आले, भारतीय जनता पार्टीची चाटायची बाकी त्यांची, आणि मग असे लोक आम्हाला काय शिकवणार स्वाभिमान आणि हिंदुत्व.